नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. सर्वजण छान मस्तच असाल. आपण कोणतीही परिस्थिती असलो तरी स्त्रिया सगळ्या गोष्टी सावरून नेतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो. तसंच मीही शोधत असते. गावावरून आज आंबे दिले होते. आता यावर्षीचे हे शेवटचे आंबे आहेत. पिकायला थोडा टाईम लागतो, पण आता वटपौर्णिमेला ह्या आंब्यांचा उपयोग होईल. तोपर्यंत पिकतात का नाही काय माहिती. पैसे असो वा नसो, तरीही आपल्याला कोणत्या गोष्टीतून किती फायदा होईल याचं नियोजन आपलं स्त्रियांचं चालूच असतं. हा मागच्या वर्षीचा लसूण होता आणि म्हणलं आता बघावा किती चांगला राहिला आहे. रोजच थोडं थोडं सारखं काढण्यापेक्षा म्हणलं एकदाच सगळं काढून घ्यायचं. म्हणून मी लसूण नीट करत बसले होते, तर इतका लसूण होता आणि त्यात खराबच जास्त झाला होता. दिवाळीचा दिवा बघितला की लसूण खराब होतो म्हणतात, मग तसंच झालं असेल. पण तरी पण हा खूप दिवस राहिला लसूण, कारण आत्तापर्यंत राहिला म्हणल्यावर चांगलाच राहिला म्हणायचं. दुसरा लसूण आता काढून पुन्हा आणलासुद्धा, पण हा लसूण त्या मानानं जास्तच टिकलेला आहे. वरती बांधून ठेवला होता त्यामुळं एवढा छान राहिला होता का काय माहिती. पण म्हणलं आता सगळंच काढून घ्यावा, कारण खराब झालेले गड्डे बाजूला काढून टाकावे आणि हा ठेवून द्यावा. म्हणजे सारखं सारखं जास्त कचरा पण होणार नाही आणि तेच हातात पण येणार नाही. पण असं झालं की एवढा मोठा लसूण डोंगर पोखरून उंदीर काढला असं काम झालं. एवढूसा कचरा एवढा आणि लसूण एवढूसा निघाला. चला असू द्या, चालायचंच. त्यानंतर मी मटकी भिजत घातली होती. मटकीला मोड तर किती छान आले होते. बघूनच असं वाटत होतं की लगेच भाजी करावी. आणि ह्यांचं चालू होतं, पुस्तकं मिळाली होती. आम्ही लहानपणी असंच करत होतो. पुस्तकं मिळाली की पुस्तकातल्या सगळ्या कविता वाचत बसायचं. तेच ह्यांचं चालू होतं आणि मलाही थोडं मशीनवरती काम करायचं होतं. यांना सगळी पुस्तकं मिळाली होती म्हणून यांना पण पोरींना आज मी कामाला लावलं होतं. म्हणलं तुमची जुनी पुस्तकं वह्या काय असतील त्या काढा आणि व्यवस्थित ठेवा. ज्या लागत नाहीत वह्या लिहून पूर्ण भरलेल्या असतील त्या आपण रद्दीत घालू, म्हणून त्यांना पण मी पोरींना आज कामाला लावलं होतं. तसं सांगितलेलं काम ऐकतात त्या. आज आमचा चेंबरचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, तेच आमचे हे नीट करत होते आणि तो झालाही. त्यांनी चेंबर उघडून बघितल्यानंतर ते झालंही व्यवस्थित सर्व. आम्ही संध्याकाळी जेवल्यानंतर थोडा वेळ फेऱ्या मारत होतो. म्हणजे जेवल्यावर थोडं फिरतो आणि त्यानंतर झोपतो. चंद्र तर खूप छान दिसत होता, पण व्हिडिओ शूटिंग काढलं तर असं वाटत होतं की लाईटच चमकते तिथं. पण चंद्र पौर्णिमा जवळ आल्यामुळं खरंच खूप छान वाटत होता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ छान वाटत असतील तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि हो, छान एक कमेंटही करा. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये.